असता, तो इराणला पोहोचला असता आणि 6 महिने अगोदर दिल्लीवर आक्रमण झालं असतं तर इतिहास वेगळा घडला असता. महाराष्ट्रातच काय, दिल्लीच्या तख्तावर सुद्धा संभाजी महाराजांनी भगवा फडकावला असता, पण इतिहासात जर तरला असता नसता. संगमेश्वरात शंभूराजे पकडले गेले और मुकर्रब खान का डाला, जितने जल्द से जल्द हो सके निकलना चाहिए यहाँ से. अगर पता चला इन मराठों को यही कबर बना डालेंगे अपनी. आणि संगमेश्वरातून शंभूराजे कविलशाने मोगलांची फौज निघाली. 32 शिराळ्यात आमच्या ज्योत्याची केसरकर आणि मराठ्यांना कळालं शंभूराजांना कैद करून घेऊन चालले. ज्योत्याची केसरकर, शिराळ्याची आप्पा बघता बघता शिराळकर तुटून पडले. पण या झुंजीत संभाजी राजांना वाचवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. ज्योत्याची केसरकर जायबंदी झाली आणि मग मात्र मोगल अत्यंत जलद हालचाली करत शंभूराजांना घेऊन बहादूरगडावर पोहोचले आणि औरंगजेबाला निरोप दिला गेला. शंभूराजे दस्त होय. औरंगजेबाला खरंच वाटे ना. निरोप घेऊन आलेल्या सैनिकाला म्हणाला, पीके तो नाही आहे. मन खात्री पड़ी, हाँ हुजूर, संगमेश्वर में संभाजी राजे को दस्त कर लिया है. और आनंद औरंगजेब, अल्लाह ताला की मेहरबानी शब रात का जश्न होगा. आखिर आ गया दक्कन का चूहा सिकंजे में. अब दिखाएंगे उसे, लाया जाए उसे शानो शौकत से, पहना जाए तख्ता कुलात. आतापर्यंत मराठेशाहीचा तख्ता त्याने आपल्या खांद्यावर मिरवला असेल. आता शंभूराजांच्या खांद्यावर तख्ता कुलात ठेवा. आतापर्यंत राजा घोड्यावरनं, मेन्यातनं, पालखीतनं, हत्तीच्या अंबारीतनं गेला असेल. आता त्यांना उंटाला बांधा. आतापर्यंत राजांनी राजवस्त्र घातले असतील. आता त्यांना विदूषकी झबली घाला. आतापर्यंत मराठेशाहीचा जिरटोप त्यांनी घातला असेल. आता घोंगरा असलेले विदूषकी टोपी त्यांना अडकवा. आतापर्यंत त्यांनी राजअलंकार घातले असतील. आता पोलादी काटेरी साखळदंडानी जखडवा. आतापर्यंत राजा आले म्हणून नगारे वाजले असतील. आता ढोल ताशे बुडवायला सुरुवात करा. कळू द्या महाराष्ट्राला, शहनशाह हिंदुस्ता आलमगीर गाजा औरंगजेबनी शंभूराजे कैद केलेत. आणि बरहुकूम निघाली थंड बहादूरगडावर शंभूराजांची. उंटाला बांधलेले, तख्ताकुला चढवलेले, विदूषके झपले घातलेले. बघितलं असतं तर वाटलं नसतं स्वराज्याचा छत्रपती आहे. किती सोसावं, किती निघाली थिंड वाचत काच. औरंगजेबाच्या छावणीत कोण आनंदाचा कल्लोळ माजला होता. 9 वर्ष ज्याने औरंगजेबाच्या सैतानात दिमागात गोंधळ घातला. तो शंभूराजा आहे कसा, दिसतो कसा, चालतो कसा, बोलतो कसा, कसे आहेत शंभूराजे. कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या छडावर, कोण कुणाच्या खांद्यावर उभा राहून बघतायत कसे आहेत शंभूराजे. अचानक कुठून तरी फिरफिरणारा दगड यायचा, संभाजीराजांच्या छातीवर राहायचा, रक्ताची जळकांडी उडायची, यातनांचा डोह उसळायचा. मुद्रा मुद्रा रक्त मुद्रा उमटवत निघाले शंभूराज. कुणीतरी यायचं, एखादे शिवी हसडायचं, कुणीतरी यायचं अंगावर थुंकायचं, कुणीतरी यायचं उंटाची शेपटी पिरकळायचं, उंटा थया थया नाचायचा, अंगावरच्या काटरी साखळदंड टोचायचंय, बोचायचंय, जागोजागी जखमा करायचं. कुणीतरी यायचं तलवारीच्या पात्यानं अंगावर रेषा उठवायचं, रेषेबरोबर रक्ताची धार लागायची. मुद्रा मुद्रा रक्त मुद्रा. किती सोसावं, किती यातनांचा तळ ठवळून काढणार. कुणाच्या वाट्याला आलंय, कुणी सोसला हा यातनांचा दाह. रंगेल होते तर झुकले असते, वाकले असते, नमले असते, शरण गेले असते, जगले असते थाटात. पण सोसत राहिले, सहन करत राहिले. अरे हनुमानाला शेंदूर फसावा तसा रक्तानं बाकला गेला होता शंभूराजा. पण एवढं सोसून सुद्धा झुकला नव्हता, वाकला नव्हता. होता ताट करारा बाणेदार. आला तसाच औरंग्याच्या दरबारात आणि गरजला असद खान शंभूराजे. झुक जावा लंपना के सामने आणि उसळला कवी कलश. राजा है वो, झुकेंगे नहीं झुकाएंगे. खामोश कर सर्दिशला समझे. चुप चुप चुप, खामोश जहन्नम में चुप. याद रख कैद में है तू, अल्लाह ताला के दरबार में है तो चुप. पण त्या चुरी फिर गंभीर आवाज खुमला, सबूर आसद सबूर, अभी बहुत पूछना है इसे. आणि आज ते कदम शहनशाह हिंदुस्ता आलमगीर गाजी मोहम्मद औरंगजेब तख्तावरनं खाली उतरला.
संभाजीराजांच्या पुढ्यात गेला आणि शंभू राजांकडे बघत म्हणाला, 9 बरस का था तब ये मिला था मुझे आगरा में, तब पूछा था हमने इसे, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता? और इस संभा ने जवाब दिया था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है। सच कहा था काफिर ने, कभी ठंडक ना मिलने दी, लेकिन अब नहीं, अब दिखाएंगे। अल्लाह ताला की रहमदिली, खुदा की मेहरबानी कायद में है, सामने है। आणि त्या खुदाचे आभार मानायला औरंगजेब गुडघे टेकून खाली बसला, नमाजाच्या रुकाता पडायला लागला आणि नमाजाच्या रुकाता पडणाऱ्या त्या औरंगजेबाकडे बघून शंभूराजे कवी कलशानं म्हणाले, कवीजी, कवी आहात आपण, मग या प्रसंगावर सुचते का एखादी कविता? कवी कलशाला आश्चर्य वाटलं. मरणाच्या दारात उभा आहे राजा, मृत्यूच्या गोटात आहे राजा, औरंगजेबाच्या पुढ्यात आहे राजा, राजाला भीती न भय, राजा निर्भय. राजा विचारतोय, सुचते का एखादी कविता? अहो, ही काय कविता ऐकायची वेळ आहे का? पण कवी कलश म्हणले, हा राजा आहे का नाही? आणि कवी कलशाने कविता ऐकवायला सुरुवात केली. राजन, तुम हो सांचे, खूब लढे हो जंग, देख तुम्हारा तेज, तखत त्यजत औरंग. अहो राजे, काय लढलात तुम्ही? काय तुमचं तेज, काय तुमचं शौर्य? तुमचं ते तेज बघून औरंगजेब स्वतःचं सिंहासन त्यागून तुमच्या पुढे येऊन गुडघे टेकून बसलाय. बहुत खूप. पण त्याच वेळी थरथर तो भरायला औरंगजेब, चुप 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 चुप, याद रख, कैद में है तू, सामने है तो चुप. आणि औरंगजेबाने विचारला पहिला सवाल, बताओ संभा, घर की है लूट, घर काय खजाना? आणि उसळले शंभूराज, हिंदुस्तान आमचा खजाना, इथल्या मातीचा कणन कण मानतो आम्ही सोनं. औरंगजेबा, तू गिळलास हिंदुस्तान, तू गिळलास आमचा खजाना, पण आम्ही मागणार नाही तुझ्यासारखे, होणार नाही भिकारी. और हिंदुस्तान हाक मारून भीक देतो, तुरंत काटी उसकी, लेकिन उस जवान से उसने नहीं मांगे रहम के दौलत. हमने हाथ तोड़ दिए उसके, लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने. हमने पांव काट दिए उसके, लेकिन नहीं टेके उसने अपने घुटने हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी, लेकिन उसकी गर्दन नहीं झुकी हमारे सामने. सचमुच छावा है, छावा शेर. या अल्लाह, होंगे कामयाब कभी, ऐसे ही लौटना पडेगा खाली हात दिल्ली. खाली हात काय, त्याचे हातही दिल्लीला पोहोचले नाहीत. तो याच महाराष्ट्राच्या मातीत काढला गेला. सह्याद्रीच्या कड्यावरून तो शंभू राजा फडफडत्या भगव्या दौलत